पूर्णांक चिन्हांचे नियम भाग 1. नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी करताना चिन्हांचे नियम शिकू. ही संख्या रेषा पहा. संख्या रेषेच्या मध्ये शून्य असतं. शून्याच्या डावीकडे ऋण म्हणजे निगेटिव्ह संख्या, म्हणजे -1, -2, -3. आणि शून्याच्या उजवीकडे धन म्हणजे पॉझिटिव्ह संख्या, म्हणजेच +1, +2, +3 या संख्या लिहिल्या जातात. या निगेटिव्ह संख्या, शून्य आणि पॉझिटिव्ह संख्या यांना एकत्रितपणे पूर्णांक असे म्हणतात. अनेकदा आपण पॉझिटिव्ह संख्यांच्या आधी कोणतंही चिन्ह लिहित नाही. याचा अर्थ असा की एखाद्या संख्येसोबत कोणतंही चिन्ह लिहिलेलं नसेल तर ती संख्या पॉझिटिव्ह संख्याच असते. पण निगेटिव्ह संख्यांच्या आधी मात्र चिन्ह लिहिणं गरजेचं असतं. पूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी केल्यावर उत्तरांच्या आधी कोणतं चिन्ह लावलं जातं ते आता समजून घेऊ. म्हणजेच पूर्णांकांच्या बेरीज आणि वजाबाकीच्या चिन्हांचे नियम पाहू. चला एका मजेशीर पद्धतीने हे समजून घेऊ. आपण पूर्णांक चेंडूंनी दाखवू. निगेटिव्ह संख्यांसाठी काळे चेंडू आणि पॉझिटिव्ह संख्यांसाठी लाल चेंडू घेऊया. एक काळा चेंडू निगेटिव्ह 1 दर्शवत आहे आणि पॉझिटिव्ह 1 दर्शवण्यासाठी एक लाल चेंडू आहे. एक काळा चेंडू आणि एक लाल चेंडू यांची बेरीज केली तर ते एकत्र मिळून 0 होतील. म्हणजेच निगेटिव्ह 1 आणि पॉझिटिव्ह 1 एकमेकात मिसळले तर 0 होतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन आपण पूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी शिकणार आहोत. पहिलं उदाहरण आहे निगेटिव्ह 4 आणि पॉझिटिव्ह 3 यांची बेरीज करण्यासाठी आपण 4 काळे आणि 3 लाल चेंडू घेऊ. एकच काळा चेंडू शिल्लक राहील, म्हणजे आपलं उत्तर आलं निगेटिव्ह 1. आता पॉझिटिव्ह 4 आणि निगेटिव्ह 3 यांची बेरीज करू. आपण 4 लाल आणि 3 काळे चेंडू घेऊ. एक लाल चेंडू शिल्लक राहिला, म्हणजे आपलं उत्तर आलं पॉझिटिव्ह 1. या दोन्ही उदाहरणांवरून आपल्याला हे लक्षात येतं की पूर्णांकांची चिन्ह वेगवेगळी असतील तर त्यांची वजाबाकी होते आणि येणाऱ्या उत्तराआधी मोठ्या संख्येचं चिन्ह लावलं जातं. आता आपण आणखी एक उदाहरण पाहू. 3 आणि पॉझिटिव्ह 4. यामध्ये 3 सोबत कोणतंही चिन्ह नाही. ज्या संख्येसोबत कोणतंही चिन्ह नसतं ती संख्या पॉझिटिव्ह संख्याच असते, म्हणून आपण ही सुद्धा पॉझिटिव्ह संख्याच मानू. आता इथे दोन्ही पॉझिटिव्ह संख्याच असल्याने आपण फक्त लाल चेंडूच घेऊ. बेरीज केल्यावर आपलं उत्तर 7 किंवा पॉझिटिव्ह 7 आलं. आता पुढचा प्रश्न. निगेटिव्ह 4 आणि निगेटिव्ह 3 दोन्ही संख्या निगेटिव्ह आहेत, त्यामुळे आपण फक्त काळे चेंडूच घेऊ. आपलं उत्तर -7 येईल. याचा अर्थ असा की पूर्णांकाची चिन्ह सारखी असतील तर त्यांची बेरीज केली जाते आणि ते समान चिन्हच उत्तराला दिलं जातं. या सर्व उदाहरणांवरून आपल्याला हे लक्षात येतं की पूर्णांकांची बेरीज करायची आहे की वजाबाकी हे त्यांची चिन्ह पाहून लक्षात येतं. समान चिन्ह असताना बेरीज आणि वेगवेगळी चिन्ह असताना वजाबाकी केली जाते. हे नियम या चार्टवरून लक्षात ठेवता येतील. संख्यांची चिन्ह जेव्हा समान असतात तेव्हा त्यांची बेरीज केली जाते आणि ते समान चिन्हच उत्तराला लावलं जातं. पण चिन्ह वेगवेगळी असतात तेव्हा संख्यांची वजाबाकी केली जाते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला दिलं जातं. आता व्हिडिओ थांबवा आणि दिलेले प्रश्न सोडवा. प्रश्नाची बरोबर उत्तरही आहेत. तुमची उत्तरं बरोबर आली का? जर आली नसतील तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा.